ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवीन पक्ष काढणार असून त्या पक्षाला ओबीसी जनता पार्टी असं नाव देण्यात येणार आहे। एबीपी माझाशी बोलताना हाकेंनी ही माहिती दिली आहे। तर भाजपचा डीएनए हा ओबीसी राहिला नाही, आता कारखानदारांचा झालेला आहे, अशी टीका देखील हाके यांनी केली आहे। 1000% महाराष्ट्रामधली ओबीसी जनता पार्टी असेल आणि महाराष्ट्राच्या सत्तेवर, महाराष्ट्राच्या विधानसभेवर ओबीसी जनता पार्टीचा लक्ष्मण हाकेला फक्त लाईफ थोडंसं चांगलं मिळावं आणि ओबीसीच्या बांधवांनी आपल्यासाठी कुणाची तरी धुनी भांडी करण्यापेक्षा, कुणाचं तरी जाजम उचलण्यापेक्षा, कुणाची तरी हुजरेगिरी, गुलामगिरी करण्यापेक्षा आपल्या प्रश्नावरती काम करायला ज्या दिवशी सुरुवात करतील त्या दिवशी या फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये ओबीसी जनता पार्टीची सत्ता असेल। ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे असं म्हणणाऱ्या या भाजपचा ओबीसीचा सेल प्रमुख, ओबीसीचा कार्यकर्ता या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कधी बोलताना तुम्हाला दिसला का? तर तुम्हाला त्याचं उत्तर कुठेही दिसला असं मिळणार नाही। त्यामुळे भाजपचा डीएनए आता कारखानदार आहे, भांडवलदार आहे आणि कॉर्पोरेट वर्ल्ड मधली माणसं आहे। भाजपचा डीएनए प्रसाद लाड आहे, भाजपचा डीएनए काय ते बँकेचे काय ते आहेत, दरेकर आहेत। आता त्यांना माधव कशाला पाहिजे, आता ओबीसी कशाला पाहिजे, बलुते आलुते कशाला पाहिजे?